कोणतीही परीक्षा म्हटलं की प्रत्येक विद्यार्थ्याला दडपण हे येतंच आणि त्यातून ती जर बोर्डाची परीक्षा असेल तर मग विचारूच नका. कित्येक विद्यार्थ्यांना 10वीच्या परीक्षेची भीती पण वाटत असते. परीक्षेसाठी कोणत्या प्रकारचे प्रश्न येतील, उत्तरपत्रिका कशी असेल आणि पूर्ण मार्क मिळवण्यासाठी मी नक्की काय केलं पाहिजे, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना परीक्षेच्या बाबतीत पडतात. आणि जर तो विषय गणित असेल तर मग विचारूच नका. काही विद्यार्थी गणिताकडे उत्तम मार्क मिळवून देण्यासाठी एकूण टक्केवारी वाढवून देणारा विषय या दृष्टीने बघतात. तर बहुसंख्य मुलांना गणिताची खूप भीती वाटते. 10वीच्या परीक्षेची तयारी करताना त्यातला एक महत्त्वाचा भाग मात्र आपण लक्षात घेतला पाहिजे. तो म्हणजे या प्रश्नपत्रिकेचं म्हणजे कृतीपत्रिकेचं स्वरूप खरंच कसं असतं बरं? स्वरूप म्हणजे ही प्रश्नपत्रिका कशा प्रकारे विभागलेली असते, त्यात किती प्रश्न असतात, प्रत्येक प्रश्नाला किती मार्क असतात, असे काही मुद्दे आपण बघूयात, ज्यामुळे जर तुम्हाला पण अशी काही भीती वाटत असेल तर ती नक्कीच कमी होईल. आता स्क्रीनवर जी प्रश्नपत्रिका तुम्हाला दिसतीये, साधारण अशी प्रश्नपत्रिका म्हणजेच कृतीपत्रिका तुम्हाला मिळत असते. ती साधारण छापील 11 पानांची असते. प्रश्नपत्रिका मिळाल्यावर सगळ्यात पहिल्यांदा प्रश्नपत्रिकेची सगळी पानं व्यवस्थित आहेत ना, प्रिंट नीट आहे ना, ते नीट वाचता येत आहे ना, या सगळ्याची खात्री करून घ्या. जर त्यात काही चूक असेल तर प्रश्नपत्रिका लगेच बदलून घ्या बरं का. आणि प्रश्नपत्रिका आता बरोबर आहे ह्याची खात्री झाली की त्यावरती हा इथे तुमचा सीट नंबर लिहायला विसरू नका. आता तुम्हाला माहितीच आहे की गणितामध्ये विभाग 1 असतो बीजगणित आणि बीजगणिताचा पेपर 40 मार्कांचा असतो. तर आता आपण बघूया ह्या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असतं. बघा, इथे सुरुवातीला काही सूचना तुम्हाला दिल्यात, त्या नीट वाचून आणि समजून घ्या. पहिली सूचना आहे की पेपरमधले सगळे प्रश्न सोडवणं आवश्यक आहे. दुसरी सूचना आहे की तुम्हाला हा पेपर सोडवताना कॅल्क्युलेटरचा वापर करता येणार नाहीये. तसंच प्रश्नाच्या उजवीकडे दिलेले अंक हे त्या प्रश्नासाठीचे पूर्ण मार्क दाखवतात. चौथी आणि शेवटची सूचना बघा, पहिल्या प्रश्नातील पहिल्या उपप्रश्नाबद्दल आहे. ती म्हणजे प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचं मूल्यमापन हे केवळ प्रथम प्रयत्नातील पर्याय ग्राह्य धरूनच केले जाईल आणि त्यालाच मार्क मिळतील. उत्तरं लिहिताना या सगळ्या सूचना लक्षात ठेवून त्याप्रमाणे तुम्ही पेपर सोडवा. आता बघूया पहिला प्रश्न. बहुपर्यायी प्रश्न सोडवा आणि उपप्रश्न सोडवा. हा असतो 8 मार्कांचा. यामध्ये तुम्हाला गणितीय संकल्पना, सूत्र किती चांगल्या प्रकारे समजल्यात हे कळतं. हा प्रश्न सोपा असला तरी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण यामधले सगळे प्रश्न अनिवार्य आहेत. म्हणजेच इथे तुम्हाला कोणताही प्रश्न वगळता येणार नाही, कारण इथे दुसरे पर्यायी प्रश्न दिलेले नाहीयेत. आता यामध्ये जर नीट बघितलं तर तुम्हाला 2 उपप्रश्न येतील, क्वेश्चन 1A आणि क्वेश्चन 1B, आणि हे दोन्ही प्रत्येकी 4-4 मार्कांचे असतात. आता प्रश्न सोडवायला सुरुवात करण्यापूर्वी प्रश्न नीट वाचून आणि समजून घ्या. हे आपल्याच फायद्याचं आहे. कसं ते पाहूया. पहिल्या प्रश्नामध्येच म्हणजे क्वेश्चन 1A मध्येच सूचना आहे की दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा. आणि इथे तुम्हाला 4 मार्कांसाठी 4 उपप्रश्न आहेत. हे 4ही सोडवणं आवश्यक आहे. लक्षात घ्या हां, इथे कुठेही तुम्हाला 4 पैकी 3 प्रश्न सोडवा अशी सूचना दिलेली नाही आणि त्यामुळे कोणताही प्रश्न तुम्ही इथे वगळू नका. तसंच हा बहुपर्यायी प्रश्न प्रकार आहे, म्हणजेच या प्रश्नाच्या उत्तराचं मूल्यमापन हे तुम्ही पहिल्या प्रयत्नातला जो पर्याय लिहिणार आहात त्यालाच ग्राह्य धरून केलं जाणार असा नियम आहे. तुम्हाला ती सूचना आठवते की नाही? त्यामुळे या 4ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही नीट विचार करा आणि तुमचा योग्य पर्याय ठरला की मगच उत्तरपत्रिकेत लिहा. ठीक आहे. आता आपण प्रत्येक प्रश्नप्रकार आणि त्या प्रश्नप्रकारानुसार तो कसा सोडवायचा हे पाहूया हां. क्वेश्चन 1A दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा. आता बघूया क्वेश्चन 1A1. चतुर्भुज समीकरणावरती हा प्रश्न असून उत्तरासाठी तुम्हाला 4 पर्याय दिलेत. त्याचं अचूक उत्तर तुम्हाला उत्तरपत्रिकेत लिहायचं आहे. हा बहुपर्यायी प्रश्न आहे, त्यामुळे तुम्हाला उत्तरामध्ये फक्त योग्य पर्यायच लिहायचा आहे. उदाहरणार्थ याचं बरोबर उत्तर A असेल तर तुम्हाला उत्तरपत्रिकेमध्ये A1
असं लिहावं लागेल. समीकरण सोडवण्यासाठी तुम्हाला रफ वर्क करावं लागणार आहे आणि त्याचसाठी तुम्हाला उत्तरपत्रिकेचं शेवटचं पान वापरायचं आहे. हे लक्षात ठेवा हं. शेवटच्या पानावरती रफ पेज असं लिहा, ज्यामुळे या पानावरती तुम्ही पेन्सिलने जे काही रफ वर्क कराल म्हणजे कच्चं लिखाण कराल त्याचा तुम्हाला उपयोग होईल. पेन्सिलचा वापर केल्यामुळे कच्चं लिखाण खोडून तुम्ही पुन्हा तिथे नवीन कच्चं लिखाण करू शकता आणि म्हणून रफ वर्क करताना पेनाचा वापर टाळा आणि पेन्सिलच वापरा. म्हणजेच लक्षात ठेवा, यासाठी तुमच्याकडे स्वतःची पेन्सिल, रबर म्हणजे इरेझर आणि शार्पनर असलं पाहिजे बरं का. क्वेश्चन 1A2. आता ह्या प्रश्नात समीकरणामध्ये आलेखावरील y बिंदूची किंमत तुम्हाला दिलेली आहे आणि त्यावरून तुम्हाला x बिंदूची किंमत काढायची. दिलेल्या 4 पर्यायांमधील अचूक उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. आता समजा एखाद्या विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत योग्य उत्तर C-2 असं लिहिलं, पण थोड्या वेळाने त्याच्या लक्षात आलं की हे उत्तर चुकीचं आहे आणि ते खोडून त्यांनी योग्य उत्तर जरी लिहिलं तरी त्याला त्या प्रश्नाचे मार्क मिळणार नाहीत. का बरं? कारण हा बहुपर्यायी प्रश्न प्रकार आहे. त्यामुळे या प्रश्नाच्या उत्तराचं मूल्यमापन हे केवळ प्रथम प्रयत्नातील पर्याय ग्राह्य धरूनच केलं जाणार आहे. हा नियम आहे. आठवतंय ना? आणि म्हणून या बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरं नीट विचार करून लिहा. क्वेश्चन 1A3 काय आहे? तर अंकगणिती श्रेणीचे सूत्र वापरून तुम्हाला ची किंमत काढायची. या प्रश्नाचं तुम्ही बरोबर उत्तर दिलं तर तुम्हाला 1 मार्क मिळेल. GST नंबरमध्ये असलेली अंकाक्षरं तुम्हाला सांगायची आहेत. आता यात कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट असतात हे तुम्हाला माहिती असेल तर त्यावरून तुम्ही एकूण अंकाक्षरं नक्की सांगू शकाल आणि पूर्ण मार्क मिळवू शकाल. पहिल्या प्रश्नातला दुसरा उपप्रश्न म्हणजेच 1B मध्ये सूचना आहे की खालील उपप्रश्न सोडवा. या प्रश्न प्रकारामध्ये सुद्धा तुम्हाला एकूण 4 मार्कांचे 4 प्रश्न असतात. याचाच अर्थ प्रत्येक प्रश्न तुम्ही बरोबर सोडवलात की तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे आणि हे सगळे प्रश्न अनिवार्य आहेत. तर चला आपण काही नमुना प्रश्न बघूया. क्वेश्चन 1B1 काय आहे? प्रश्न व्यवस्थित वाचून इथे तुम्हाला काय काय माहिती दिली आहे ती आधी पाहून घ्या. इथे तुम्हाला 2 समीकरणं दिली आहेत. प्रत्येक समीकरणाला क्रमांक द्या. त्यामुळे कोणतं समीकरण तुम्ही कशामधून वजा करणार आहात हे तुम्ही नीट मांडू शकाल. या प्रश्नाला 1 गुण आहे, पण या उत्तरासाठी लागणाऱ्या सगळ्या स्टेप्स तुम्ही लिहिल्या असतील तरच तुम्हाला पूर्ण मार्क मिळणार आहे, हे लक्षात असू दे हं. तसंच स्टेप्स लिहिताना सुटसुटीतपणा ठेवा, त्यामुळे तुमचा पेपर स्वच्छ आणि आकर्षक दिसेल. इतकंच नाही तर या उत्तराला अधोरेखित करायला म्हणजे अंडरलाईन करायला विसरू नका बरं का. क्वेश्चन 1B2. दिलेल्या माहितीवरून तुम्हाला क्रमिकेचं पहिलं पद काढायचं आहे. उत्तर लिहिताना =, देअरफोर किंवा बिकॉज यासारख्या चिन्हांचा योग्य ठिकाणी योग्य उपयोग करा. तसंच तुम्ही कशाच्या आधारे उत्तर काढलं आहे हे सांगणं सुद्धा गरजेचं आहे. सगळ्या स्टेप्स सुटसुटीत लिहा, ज्यामुळे तुम्हाला प्रश्नाचे पूर्ण मार्क मिळायला मदत होईल. क्वेश्चन 1B3. इथे तुम्हाला दर्शनी मूल्य, बाजारभाव आणि दलालीचा दर दिलाय. त्यावरून तुम्हाला एका शेअरच्या दलालीची रक्कम काढायची. उत्तर लिहिल्यानंतर त्यापुढे रुपये असं एकक लिहायला विसरू नका बरं का. तुमचं उत्तर लिहून झाल्यावर त्याभोवती पेन्सिलने एक चौकट आखलीत किंवा त्याला अधोरेखित केलं तर तुमचं उत्तर अगदी छान उठून दिसेल. क्वेश्चन 1B4. 2, 3 आणि 5 या अंकांची पुनरावृत्ती न करता 2 अंकी संख्या तयार करण्याचा नमुना अवकाश लिहा. इथे तुम्हाला आधी नमुना अवकाश म्हणजेच एसमधील संख्या काढायच्या आहेत आणि त्यानंतर त्या किती आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. संख्या तुम्हाला महिरपी कंसामध्येच लिहायच्या आहेत, त्यामुळे कंस अगदी नीट काढा बरं का. आता दुसरा प्रश्न. कृती करा आणि उपप्रश्न सोडवा. हा असतो 12 मार्कांचा. यामध्ये तुम्हाला काही प्रश्न कृतीवर आधारित तर काही विविध कौशल्यांवर आधारित असणार आहेत. यामध्ये कृतीवर आधारित प्रश्न अतिशय सोपे आहेत. त्यात तुम्हाला रिकाम्या चौकटीत योग्य ती उत्तरे लिहायची आहेत. आता यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे आहेत. क्वेश्चन 2A आणि क्वेश्चन 2B. क्वेश्चन 2A हा 4 मार्कांचा आणि क्वेश्चन 2B हा 8 मार्कांचा असतो. या क्वेश्चन 2A मध्ये एकूण 3 कृती तुम्हाला दिल्या आहेत, ज्यापैकी कोणत्याही 2 तुम्ही सोडवायचे आहेत. तर क्वेश्चन 2B मध्ये एकूण 5 उपप्रश्न आहेत, ज्यातील कोणतेही 4 तुम्ही सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्न तुम्ही बरोबर सोडवलात की तुम्हाला 2 मार्क मिळणार आहेत. आता हे प्रश्न प्रकार नक्की कसे सोडवायचे ते बघूया बरं.
क्वेश्चन 2A1. आता इथे तुम्हाला पहिला उपप्रश्न दिसतोय, ज्यात तुम्हाला के ची किंमत काढण्यासाठी उकल दिली आहे. या स्टेप्समध्ये जिथे चौकट दिलेली आहे तिथे योग्य किंमत तुम्हाला लिहायची आहे. या प्रश्नामध्ये एकूण 4 उत्तरं तुम्हाला विचारली आहेत. म्हणजेच एका चौकटीत जर तुम्ही खाडाखोड न करता बरोबर उत्तर लिहिलं तर तुम्हाला अर्धा मार्क मिळणार आहे. तुमची सगळी उत्तरं बरोबर असतील तर या प्रश्नाचे तुम्हाला 2 मार्क मिळू शकतात. क्वेश्चन 2A2. आता इथे दुसरा उपप्रश्न तुम्हाला दिसेल. आधी सांगितल्याप्रमाणेच हा प्रश्न असून यामध्ये सुद्धा तुम्हाला एक वर्ग समीकरण सोडवायचंय. प्रत्येक रिकाम्या चौकटीत बरोबर उत्तर लिहायचंय. पण आता इथे लक्षात घ्या, हा प्रश्न जेव्हा तुम्ही उत्तरपत्रिकेत सोडवाल तेव्हा चौकट आधीच आखून घेऊ नका, कारण कधी कधी आपलं उत्तर किंवा संख्या ही मोठी होऊ शकते आणि मग ती चौकटीच्या बाहेर जाईल, मग छान नाही दिसणार. त्यामुळे आधी उत्तर लिहा आणि मग त्याभोवती पेन्सिलने चौकट आखा. लक्षात घ्या, ही चौकट आखताना सुद्धा ती एकाच रेघेत आखा. पेन्सिलने त्याच्यावर खूप गिरवत राहिलात तर पेपर खराब दिसेल. क्वेश्चन 2A3. आता इथे तुम्हाला तिसरा उपप्रश्न दिसतोय. गणितामधील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संभाव्यता, यावर आधारित हा प्रश्न आहे. सगळी उत्तरं बरोबर असतील आणि स्टेप्स सुटसुटीत लिहिल्या असतील तर तुम्हाला त्याचे 2 पैकी 2 मार्क नक्की मिळतील. प्रश्नपत्रिकेतील दुसऱ्या प्रश्नातील बी मध्ये सूचना आहे, खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. सूचनेवरूनच तुमच्या लक्षात येईल की इथे तुम्हाला एकूण 4 प्रश्न सोडवायचेत, जे 8 मार्कांचे. याचाच अर्थ प्रत्येक प्रश्न जर तुम्ही बरोबर सोडवलात तर तुम्हाला 2 मार्क मिळणार आहेत. आणि एकूण तुम्हाला 5 प्रश्न दिलेत, ज्यापैकी कोणतेही 4 तुम्ही सोडवू शकता. ह्यामुळे लक्षात ठेवा, पेपर सोडवताना प्रश्न क्रमांक आणि त्यातील उपप्रश्नाचे क्रमांक हे योग्य पद्धतीने लिहा. तसंच प्रत्येक प्रश्न नवीन पानावर लिहा. या प्रश्न प्रकारात जे 5 प्रश्न आहेत ते गणितातील विविध संकल्पना, समीकरणं, सूत्र, संभाव्यता आणि इतर अनेक कौशल्यांवरती आधारित असू शकतात. प्रत्येक प्रश्न नीट वाचून मगच सोडवायला घ्या. उत्तर लिहिताना अजिबात घाई करू नका. उत्तरं लिहून झाल्यावरती सगळ्या स्टेप्स, उत्तर पुन्हा एकदा तपासून घ्या. लक्षात घ्या, काही प्रश्नांमध्ये आकृती काढणं आवश्यक असतं. त्या ठिकाणी त्या उत्तराच्याच शेजारी ती आकृती काढा. आकृती काढण्यासाठी पेन्सिलचाच वापर करा आणि त्याला योग्य प्रकारे लेबलिंग सुद्धा करा. प्रश्नपत्रिकेतील तिसऱ्या प्रश्नामध्ये कृतीवर आधारित आणि काही विविध कौशल्यांवर आधारित उपप्रश्न असतात. हा प्रश्न एकूण 9 मार्कांचा असतो. यामध्ये कृतीवर आधारित प्रश्न अतिशय सोपे असतात आणि त्यात तुम्हाला रिकाम्या चौकटीत योग्य ती उत्तरं लिहायची. यामध्ये 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे, क्वेश्चन 3A आणि क्वेश्चन 3B, ज्यात क्वेश्चन 3A हा 3 मार्कांचा, क्वेश्चन 3B हा 6 मार्कांचा असतो. 3A मध्ये एकूण 2 कृती तुम्हाला दिलेल्या आहेत, ज्यापैकी कोणतीही एक तुम्ही सोडवायची. तर क्वेश्चन 3B मध्ये 4 उपप्रश्न आहेत, ज्यापैकी कोणतेही 2 तुम्ही सोडवायचे. म्हणजेच प्रत्येक प्रश्न तुम्ही बरोबर सोडवलात तर तुम्हाला 3 मार्क मिळणार आहेत. तर आता आपण या तिसऱ्या प्रश्नातील A आणि B मध्ये प्रश्न कोणत्या प्रकारचे असतात ते समजून घेऊया. हे प्रश्न सोडवताना एक लक्षात घ्या की इथे दोन्ही कृती बरोबर सोडवल्यात तरी देखील तुम्हाला मार्क 3च मिळणार आहेत बरं का. त्यामुळे पेपर सोडवताना वेळेचं व्यवस्थापन लक्षात घ्या. जे अनिवार्य प्रश्न आहेत ते आधी सोडवून घ्या. पेपर पूर्ण सोडवून झाला आणि जर वेळ शिल्लक राहिला तरच अतिरिक्त प्रश्न सोडवा. आता बघूया प्रश्न क्रमांक 3 मध्ये बी. हे लघुत्तरी प्रश्न आहेत. ते गणितातील विविध समीकरणं, चतुर्भुज समीकरणं, अंकगणित प्रगती, आर्थिक नियोजन, संभाव्यता यासारख्या विविध कौशल्यांवर आधारित असणार आहेत. यामध्ये तुम्हाला एकूण 4 प्रश्न दिलेले आहेत. त्यापैकी कोणतेही 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे. प्रत्येक प्रश्नाला 3 मार्क आहेत. म्हणजेच तुम्ही जर कोणत्याही 2 प्रश्नांची बरोबर उत्तरं लिहिलीत तर तुम्हाला 6 मार्क मिळणार आहेत. काही प्रश्नांमध्ये कोणती पद्धत वापरून ते समीकरण सोडवायचं हे तुम्हाला सांगितलं असेल. त्यावेळी त्या सांगितलेल्या पद्धतीप्रमाणेच तुम्हाला हे समीकरण सोडवायचं आहे. पण जिथे तुम्हाला फक्त समीकरण सोडवा असा प्रश्न असेल त्यावेळी ते समीकरण सोडवण्यासाठी कोणती पद्धत योग्य ठरेल याचा तुम्ही विचार करून
त्याप्रमाणे हे सूत्र किंवा समीकरण सोडवू शकता. आता बघूया चौथा प्रश्न. खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. हा असतो 8 मार्कांचा. यामध्ये तुम्हाला एकूण 3 प्रश्न दिलेत. त्यापैकी कोणतेही 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे. प्रत्येक प्रश्नासाठी 4 मार्क आहेत आणि हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. हे उपप्रश्न जे तुम्ही बघताय ते अभ्यासक्रमावर तर आधारित आहेत, पण पाठ्यपुस्तकाबाहेरील आणि विचारप्रवर्तक असू शकतात. या प्रश्न प्रकारासाठी जर तुम्ही प्रत्येक धड्यातील सराव संच सोडवलेत तर त्याचा तुम्हाला खूपच फायदा होईल. दिलेले प्रश्न तुम्हाला नीट वाचायचेत. समजा एकदा वाचून प्रश्न समजला नाही तर तो पुन्हा वाचा. बऱ्याचदा आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं ही त्या माहितीमध्येच असतात बरं का. त्यामुळे प्रश्न नीट वाचून समजून घ्या. 3 प्रश्नांमधले कोणते 2 प्रश्न तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे सोडवू शकता हे ठरवून त्याप्रमाणेच उत्तरं लिहा. आता बघूया 5वा प्रश्न. खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा. या प्रश्नाला एकूण 3 मार्क आहेत आणि यामध्ये एकूण 2 प्रश्न दिलेत. साहजिकच यातला कुठलाही एक प्रश्न तुम्ही सोडवला की तुम्हाला हे 3 मार्क मिळणार आहे. आता हे प्रश्न रचनात्मक स्वरूपाचे असतात. या प्रश्नामध्ये तुमचं मत व्यक्त करण्याच्या क्षमतेचं तुमचं मूल्यमापन केलं जातं. यामध्ये स्वमत मांडण्याची संधी, दिलेल्या माहितीवरून आकृती काढणं, अपूर्ण रचना किंवा प्रवाहकृती म्हणजेच फ्लोचार्ट पूर्ण करणं, तसंच दिलेल्या माहिती किंवा प्रसंगावरून उदाहरण तयार करणं अशा वेगवेगळ्या प्रश्नांचा समावेश यात केलेला असतो. काही प्रश्न हे आलेखावर आधारित सुद्धा असू शकतात. आलेख काढताना पेन्सिलचाच वापर करा. प्रश्नातील संख्यात्मक माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानुसार आलेख सादर करा. आलेखावर बिंदू, योग्य लेबलं, संख्या तसंच त्यांचं युनिट म्हणजे एकक अशा सगळ्या गोष्टी समाविष्ट करून जर तुम्ही योग्य आलेख सादर केलात तर तुम्हाला या प्रश्नाचे पूर्ण मार्क नक्की मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला बीजगणित या विषयाची कृतीपत्रिका म्हणजे प्रश्नपत्रिका कशी असते, त्यामधले प्रश्न, उपप्रश्न, प्रश्नांचे मार्क आणि ते प्रश्न सोडवताना काय काय काळजी घ्यायची हे नक्की समजले असेल. आता आपण बीजगणित या विषयाची एक मॉडेल उत्तरपत्रिका नक्की कशी लिहिली पाहिजे हे पण बघूयात. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण बीजगणिताची उत्तरपत्रिका कशी सोडवायची असते हे तर पाहिलं. पण आता बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांकडून पेपर लिहित असताना अगदी छोट्या छोट्या चुका होतात आणि मग त्यांचे मार्क त्यात कसे कमी होऊ शकतात आपण ते पाहूया. आता बघा, इथे तुम्हाला स्क्रीनवर एक उत्तरपत्रिका दिसत असेल. इथे पहिल्या प्रश्नातला दुसरा उपप्रश्न B2 तुम्हाला दिसेल. इथे या प्रश्नामधून काय काय माहिती पुरवली आहे खरं तर ती आधी इथे लिहून काढणं अपेक्षित आहे. पण या विद्यार्थिनीने समीकरण लिहूनच उत्तराची सुरुवात केलेली दिसतीये. तसं न करता कधीही तुम्हाला दिलेली माहिती जर तुम्ही आधी लिहून काढलीत तर त्या समीकरणातल्या किमती नक्की कुठून आल्या हे समजायला सोपं जातं. आता बघा, इथे तुम्हाला स्क्रीनवर एक उत्तरपत्रिका दिसत असेल. प्रश्न 2 मध्ये इथे बघा, तुम्हाला काही कृतीवर आधारित प्रश्न दिसतील. यामध्ये या विद्यार्थिनीने महत्त्वाच्या सगळ्या नियमांचं पालन केलंय, पण एक छोटी चूक तिने केली आहे. ती म्हणजे उत्तराच्या सुरुवातीच्या 2 स्टेप्स तिने लिहिल्याच नाहीयेत. त्यामुळे उत्तर वाचताना ते मध्येच सुरू झालंय असं वाटतं. आता प्रश्न 2 मध्ये बघा, दुसरा प्रश्न लिहिण्यासाठी उत्तरपत्रिकेचं जे पान स्क्रीनवर दिसतंय त्यामध्ये उजव्या बाजूची मार्जिन पहा. आधीच्या पानावरती समास आखताना या विद्यार्थिनीने खूप ठळकपणे रेष ओढली होती आणि त्यामुळे त्या ओळी नंतरच्या पानावरती देखील उमटलेल्या आहेत. त्यामुळे समास आखताना लक्षात घ्या, हळुवारपणे तुम्ही रेष आखायची असते. प्रश्न 3 कृतीवर आधारित सगळ्या प्रश्नांमध्ये या विद्यार्थ्याने बघा, उत्तराभोवती चौकटच काढलेली नाहीये. त्यामुळे नक्की उत्तर कोणतं हे पटकन समजून येत नाही.
कृतीवर आधारित प्रश्नांमध्ये तुम्हाला रिकाम्या चौकटीत योग्य ते उत्तरं लिहायची असतात, हे कायम लक्षात ठेवा. त्यामुळे तुमचं उत्तर नीट दिसेल आणि समजेल अशा आकाराची चौकट तुम्ही काढायची असते. त्यामुळे आधी उत्तर लिहा आणि मग उत्तराभोवती पेन्सिलने चौकट काढा. ठीक आहे? आता पुढील सगळे प्रश्न या विद्यार्थ्याने खूप व्यवस्थित आणि एकही चूक न करता सोडवले. त्यामुळे जर स्टेप्स बरोबर असतील आणि उत्तर देखील अचूक असेल तर नक्कीच या विद्यार्थिनीला सगळे मार्क मिळू शकतात. आता बीजगणिताची उत्तरपत्रिका सोडवताना कोणत्या चुका तुम्ही टाळल्या पाहिजेत हे तुम्हाला नक्की समजलं असेल. लक्षात घ्या, तुमच्या पेपरमध्ये खाडाखोड नसेल, सगळ्या स्टेप्स सुटसुटीत समजतील अशा लिहिलेल्या असतील, त्यांना योग्य ते क्रमांक टाकलेले असतील तर त्याचा नक्कीच चांगला परिणाम तुमच्या मार्कांवरती होईल.